प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्राईबर होण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर घडतं असं ह्या भागामध्ये आता उर्मिला आणि विक्रांत तिथे उभा असतात. तर आता विक्रांत पण ओव्हर ॲक्ट करायला लागतो. म्हणतो की पोलिसांना म्हणतो की जा मला घेऊन चला तुमच्यासोबत. मला इथे राहायचंच नाही आहे. मला या घरात काही मान सन्मान नाही आहे. त्या घरामध्ये मी राहू तरी कशाला? असं तो म्हणतो आणि तो म्हणतो की चला मला इथून घेऊन. असं म्हणतो आणि तेवढ्यात आता आबा म्हणतात, "विक्रांत थांब, काय करतोय तू हे?" आणि आता आबा विक्रांतला समजावतात आणि आता आबा इकडे पोलिसांजवळ येतात आणि म्हणतात, की "हे बघा, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, आम्ही काही शहानिशा न करता डायरेक्ट तुम्हाला बोलावून घेतलं. आमची चूक झाली, माफ करा आम्हाला." असं आबा बोलतात आणि त्यांना म्हणतात, की "तुम्ही जाऊ शकता इथून." आणि आता पोलिसांना ते काढून देतात. तेवढ्यात आता आबा इंद्राजवळ येतात आणि म्हणतात, "इंद्रा काय केलं हे तुला कळतंय का? अरे का असं वागलायस तू? तुला काही समजत नाही का? अरे तू त्यांना काय आरोप लावलेत त्या विक्रांतवरती? काही शहानिशा न करता, काही माहीत नसताना तू त्याच्यावर असे आरोप लावले. अरे काही विचार करायचा ना, त्याला कसं वाटलं असेल रे? काही त्याचा विचारसुद्धा नाही केला इंद्र तू. तुला काहीच कसं नाही वाटलं?" असं बोलतो आबा. तर आता विक्रांतला पण खूप वाईट वाटतं. इंद्राला पण आता वाईट वाटतं. तेवढ्यात आता विक्रांत आणि उर्मिला म्हणतात, की "चल विक्रांत इथून. आपल्याला इथे थांबायचं नाही. जिथे माझ्या नवऱ्याला किंमत नाही आहे ना, तिथे मी पण थांबणार नाही आहे. विक्रांत चल. आपल्याला इथे नाही थांबायचं." असं म्हणतात आणि ते आता दोघे तिथून जायला लागतात. तेवढ्यात आता सगळेजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ते काही थांबायचं नाव घेत नाही. आता इकडं जी राणी असते ती उभं असते. तेवढ्या तिथे आता मालती येते आणि मालती त्या राणीच्या तोंडात हाणते आणि म्हणते, की "तूच आमच्या घराला वेगळं करण्याचा प्रयत्न करते. तूच हे सगळं केलं आहेस." असं म्हणते आणि आता राणीला पण हाणते राणीच्या तोंडात. तर आता मालती तिकडे जाते. तर आता इकडं रत्नकाकी येतात. म्हणतात, "राणी तुला मुलगी मानलं होतंस गं तू. पण कशी वागलीस? आमचंच घर फोडायला बघितलंय तू. राणी मी तुला सोडणार नाही." असं रत्नकाकी म्हणतात आणि आता इंद्रराणी जवळ येतो. सगळे निघून जातात पण इंद्रराणी दोघंच असतात. इंद्र राणीला लगेच घट्टामिठी मारतो एकमेकाला आणि राणी इंद्राच्या मिठीत खूप रडत राहते. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.